नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, टायगर अभी भी जिंदा है. टायगर कोण? टायगर म्हणजे बाळासाहेब ठाकरे, टायगर म्हणजे उद्धव ठाकरे आणि टायगर म्हणजे आदित्य ठाकरे. केवळ एवढंच नव्हे तर जे उद्धव ठाकरेंच्या सोबत अतिशय प्रतिकूल काळामध्ये झुंज देत आहेत, कुठल्याही आमिषाला बळी पडत नाहीत, कुठल्याही धमक्यांना घाबरत नाहीत, कुठल्याही दहशतीमुळे माघार घेत नाहीत आणि लढत आहेत, असे शिवसैनिक, मावळे, लहान मोठे कार्यकर्ते आणि बडे नेतेसुद्धा. मोजके नेते आहेत, पण लढवय्ये नेते आज उद्धव ठाकरेंच्या समवेत आहेत. आणि म्हणून मी म्हणतो की टायगर अभी भी जिंदा है. आज उद्धव ठाकरेंचं अंबादास दानवे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन झालं. अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते होते विधान परिषदेमध्ये आत्तापर्यंत, आणि अंबादास दानवे हे मराठवाड्यामध्ये आणि एकूणच शिवसेनेमध्ये अतिशय चांगलं काम करतायत, मोलाचं काम करतायत, आणि त्यांनी कार्य अहवाल प्रसिद्धीला दिला. त्याचं प्रकाशन करताना उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं. उद्धव ठाकरेंनी आज राहुल गांधींची जी पत्रकार परिषद झाली, ज्याला संजय राऊत आणि सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या, ज्यामध्ये महाराष्ट्रामधली निवडणूक कशी मॅनेज करण्यात आली, किती घोळ घालण्यात आले, आकडेवारी म्हणजे अचानकपणे मतदारांची संख्या वाढवण्यात आली, फुगवण्यात आली. काही ठिकाणी मतदारांची संख्या जी कमी केली ती विशिष्ट समाज घटक जे महाविकास आघाडीला मतदान करणारे होते त्यांचेच अचानकपणे त्यांची नावं गाळली गेली. असे अनेक गैरप्रकार हे आज राहुल गांधींनी उघडकीस आणले. त्याचं कौतुक केलं उद्धव ठाकरेंनी, आणि त्यांनी सांगितलं की ही निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने पार पडली त्याच्याबद्दल अनेक प्रश्न आणि शंका आहेत, आणि अशा शंका उपस्थित करणं म्हणजे रडीचा डाव बिलकुल नव्हे. असं म्हणणं हा अत्यंत भंपकपणा आणि नालायकपणा आहे असं माझं म्हणणं. जे म्हणतात राहुल गांधींनी आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची टिंगल केली, टवाळी केली. ही टवाळी ते का करतात? तर त्यामुळे नरेंद्र मोदी यांची मर्जी सांभाळता येईल, संपादन करता येईल, म्हणून नरेंद्र मोदींना जे आवडेल ते देवेंद्र फडणवीस करतात. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की बघा, मी 2-2 पक्ष फोडून पुन्हा आलो केलंय, असं विजयी मुद्रेन ते म्हणाले. पक्ष फोडणं, लोकांना आमिष दाखवून, धमक्या देऊन, ईडी सीबीआयच्या धमक्या देऊन त्यांना वश करून घेणं जबरदस्तीने, याला पराक्रम समजतात देवेंद्र फडणवीस. आणि देवेंद्र फडणवीस यांचा हाच फॉर्म्युला आज एकनाथ शिंदे यांची शिवसेना राबवताना दिसते. ज्यावेळी संजय राऊतांनी असा आरोप केला की उदय सामंत यांच्या मागे 20 आमदार आहेत आणि ते एकनाथ शिंदेंच्या पाठीत सुरा खुपसणार आहेत, त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, हा आरोप केल्यानंतर त्यावेळी उदय सामंत हे फडणवीसांबरोबर दावोसला गेले होते. उदय सामंत हे उद्योगमंत्री होते, आता पुन्हा आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात, शिंदेंच्या मंत्रिमंडळात, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, राष्ट्रवादीमध्ये तेच, मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, तिथून ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, आणि आता ते कदाचित भाजपमध्ये सामील होत आहेत का आणि एकनाथ शिंदेंना दगा देत आहेत का, असा प्रश्न उपस्थित संजय राऊतांनी केला. एकनाथ शिंदेंपेक्षा मी अधिक बुद्धिमान आहे, मी अधिक कर्तबगार आहे, माझ्याकडेही पैसा आहे, तर मग मी का नाही आमच्या पक्षाचा नेता बनत? मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली का काम करू, असा प्रश्न उदय सामंतांच्या मनात आहेत का माहीत नाही. पण उदय सामंतांनी दावोसमधनंच मग गर्जना केली की मी कुठेही जात नाही आहे, उलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले अनेक आमदार खासदार संपर्कात आहेत माझ्या.
आणि आता तर त्यांनी चॅनलांच्या मदतीने एक पुडी सोडून दिली आज सकाळपासून की 6 खासदार उद्धव ठाकरे यांचे हे शिंदे सेनेत येणार आहे. 6 खासदार का, तर 9 खासदार उद्धव ठाकरेंचे आहेत आणि 2/3 खासदारांनी बंड पुकारलं तर पक्षांतर बंदी कायदा तिथे लागू होत नाही. ते अधिकृतपणे स्वतंत्र गट स्थापन करू शकतात किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात. पण ज्यावेळी 6 खासदार जाणार म्हणाले ते त्याचा चॅनलवाल्यांनी बातम्या दिल्या तेव्हा कुठलाही आधार त्याला दिला नाही. त्यानंतर अरविंद सावंत यांनी सगळ्या खासदारांना एकत्र केलं आणि आणि आम्ही एकत्र आहोत, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच आहोत, कुठेही गेलो नाही, जाणार नाही असं सांगून टाकलं. आणि हा जो बंडलाचा तथाकथित बंडलाचा ज्या अफवेचा फुगा फोडून टाकला अरविंद सावंत यांनी अत्यंत चांगलं काम केलं. त्याचप्रमाणे संजय राऊत यांनी राहुल गांधींबरोबर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सुद्धा काही महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जिवंत आहे, चैतन्यशील आहे, आक्रमक आहे हे दोघांनीही दाखवून दिलं. तरी देखील उदय सामंतांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेतली काहीतरी निमित्त काढून आणि तेव्हा सांगितलं की ज्यावेळी मी उद्धव ठाकरेंबरोबर होतो तेव्हा माझ्या मनात काय चाललं आहे, मी आदल्या दिवशी पण शिवसेना भवनात होतो तर मी पक्षांतर करणार आहे किंवा मी शिंदेंबरोबर जाणार आहे हे कोणाला माहिती होतं का, कोणाला कळालं का माझ्या डोक्यात काय चाललं होतं. म्हणजे बघा की उदय सामंत आज असं म्हणतायत की जसं मी कोणाला सांगितलं तसंच आज जे दिल्लीमध्ये सगळे खासदार उद्धव ठाकरेंचे एकत्र येऊन त्यांनी नारा दिला की आम्ही हम एक है, हम उद्धव ठाकरे के साथ है, त्यांच्या मनात प्रत्यक्ष काय ते तुम्हाला कळेल का. म्हणजे त्यांनी शंकेला पुन्हा अजूनही वाव आहे, अजूनही ते येऊ शकतात असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि अनेक आमदारांबरोबर आमच्या चर्चा सुरू आहेत असं ते म्हणाले, संपर्कात आहोत आम्ही असं म्हणाले. आणि योग्य वेळी तुम्हाला म्हणजे 90 दिवसात या घटना घडतील आणि थोडक्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष खाली होईल असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने चोख उत्तर दिलं अरविंद सावंतांनी आज. आणि म्हणून अरविंद सावंत यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं. अरविंद सावंत हे संसदेत सुद्धा उत्तम भाषण करतात, प्रभावी भाषण करतात. जसे संजय राऊत राज्यसभेमध्ये योग्य वेळी बरोबर मर्मभेद खाल्ला चढवतात त्याप्रमाणे. मला तुम्ही सांगा की शिंदे सेनेपैकी कोणाची अशी चमक दिसली आत्तापर्यंत संसदेमध्ये, मला तर पटकन नाव आठवत नाही. राहुल शेवाळे जेव्हा खासदार होते तेव्हा वेगळ्याच कारणासाठी ते गाजलेले होते आणि बाकी जे कोणी खासदार शिंदे सेनेबरोबर गेले त्यापैकी कोणीही कर्तृत्ववान असल्याचं दिसून आले. ज्याप्रमाणे शिंदेच्या मंत्रिमंडळातले शिंदेचे जे मंत्री होते, शिंदे सेनेतले मंत्री, ते उद्योगी आणि उपद्व्यापी म्हणून सिद्ध झालं. एकेकाचे एक एक पराक्रम बघावे तेवढे थोडे. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणत होते की आज महाराष्ट्र धर्म आमचा आहे आणि हा महाराष्ट्र धर्मच हिंदुत्वाला वाचू शकतो असं ते म्हणाले. अतिशय उत्तम वाक्य आहे ते, उत्तम टिप्पणी आहे. शिवसेना महाराष्ट्र धर्मासाठीच, वाचवण्यासाठीच, त्याचं संरक्षण करण्यासाठीच, तो जपण्यासाठीच त्याचा जन्म झाला शिवसेनेचा. आणि तो मुद्दा आम्ही बिलकुल विसरलेला नाही. आणि ते म्हणाले की मराठी जे हिंदू आहेत त्यांनी हिंदुत्व सोडलंय का, ते मराठी पण त्यांचं आहे, महाराष्ट्रातले मराठी लोक ते हिंदूच आहेत. आणि ते म्हणाले की मी भाजपला सोडलंय, हिंदुत्वाला नाही, मी हिंदुत्व सोडल्याचा एक तरी पुरावा तुम्ही द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. आणि ते म्हणाले की जेव्हा नवीन सरकार अस्तित्वात आलं तेव्हा मुख्यमंत्री ठरवायला 1 महिना लागला, नंतर तुझा वाटा का माझा वाटा याच्यात बरेच दिवस गेले आणि नंतर पालकमंत्री ठरवण्यामध्ये खूप दिवस गेले.
आणि हे म्हणतात की आम्ही बाळासाहेब यांचे विचार जपतो. आज उदय सामंत म्हणाले ना की एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार जपतीये म्हणून त्यांच्याबरोबर लोक थवेच्या थवे त्यांच्या मागे जात आहेत. बाळासाहेबांचे कोणते विचार त्यांनी जपणूक केलेली आहे त्यांची? कंत्राटदारांना हजारो कोटी रुपयांची कंत्राटं देणं, मलिदा खाणं, आपल्या खात्यासाठी म्हणजे खाता यावं म्हणून अमुक खात्यासाठी भांडणं, हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे? बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी यांनी काय केलंय आता या 2.5 वर्षामध्ये? मुंबई महानगरपालिका फस्त करणं हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे? अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताईंना शिव्या देणं हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे? तानाजी सावंत यांनी अनेक गैरव्यवहार करणं, असे आरोप होणं हे हिंदुत्व जपणं आहे? काय हिंदुत्व म्हणजे काय केलं त्यांनी, हा प्रश्न आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी आज तो विचारला आणि लाचार सेना आहेत ते म्हणाले. यांच्यापासून काही प्रेरणाच मिळत नाहीत. एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचे असे काही मोठे प्रेरणा स्रोत आहेत? त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून काही प्रेरणा मिळते का? काही स्फूर्ती येते? लढाऊपणा काही असा दिसतो त्यांच्यात? अजिबातच दिसत नाही लढाऊपणा. लोटांगणवादी आहेत ते, पूर्णपणे लोटांगण गुलाम झालेले आहेत, मांडलिक आहेत ते भाजपचे. आणि म्हणून मला मुख्यमंत्री करा म्हणून ते रुसून बसले. मुख्यमंत्री नाही मग गृह खातं द्या, तेही दिलं नाही, त्यामुळे रुसून बसले. नंतर आमच्या वाट्याला अमुक खातं द्या, तमुक खातं द्या म्हणून ते रुसून बसले. देवेंद्र फडणवीस दावोसला गेले तेव्हा हे रुसून दरेगावला गेले. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे अनेक निर्णय बदलले. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की दीपक केसरकर शिंदे सेनेचे ज्यांना मंत्रिपद काही मिळालं नाही, उद्धव ठाकरेंवरती भरपूर टीका करून त्यांच्या विरोधात अत्यंत विखारी टीका करून देखील त्यांना काही मिळालं. केसरकरांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी वेगळी एजन्सी अपॉइंट केली होती. तो निर्णय फडणवीसांनी बदलला आणि शालेय व्यवस्थापन समितीला खरेदीचे अधिकार दिले. एसटीच्या बसेसच्या बाबत 1310 बसेस घ्यायच्या होत्या, तो निर्णय बदलला फडणवीसांनी, कारण त्याच्यामध्ये पैसे खाल्ले जाण्याची शक्यता होती. 900 ॲम्ब्युलन्स घेण्याचा निर्णय जो एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी घेतला होता तो फिरवला फडणवीसांनी, कारण त्याच्यामध्येही पैसे खाल्ले जाण्याची शक्यता होती. एसटीचं नेतृत्व जे आहे ते त्यांनी आता एसटीचे अध्यक्षपद हे संजय सेठी जे अपर मुख्य सचिव आहेत त्यांना दिले. प्रताप सरनाईक जे ते खातं त्यांच्याकडे परिवहन खातं, किंवा भरत गोगावले ज्यांच्याकडे एसटी होतं, महामंडळ होतं एसटीचं, मंत्री झाल्यावरती ते गेलं. त्या दोघांची इच्छा होती की शिंदे सेनेतल्या कोणीतरी राजकीय नेमणूक व्हावी आपल्या पक्षाची. ते झालं नाही. फडणवीसांनी ते ऐकलेलं नाही. सिडकोवर संजय शिरसाट होते आणि परत मंत्रिपदही त्यांच्याकडे होतं. त्यांची तिथून उचलबांगडी केली फडणवीसांनी. म्हणजे फडणवीस शिंदेच्या विरोधात एका पाठोपाठ एक निर्णय घेत आहेत. त्यामुळे शिंदे चवताळलेले आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्यातले जे सख्य होतं ते कमी झालेलं आहे. आणि उलट शिंदे आणि अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली दोस्ती वाढलेली आहे. दोस्ती होतीच ती वाढलेली आहे. तुम्हाला त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून सुद्धा दिसेल. ते एकत्र असताना कसे कम्फर्टेबल असतात आणि शिंदे आणि फडणवीस एकत्र असताना अजिबात कम्फर्टेबल असल्याचं आता दिसत नाही. हे लक्षात घे. अशी अनेक उदाहरणं आहेत. एकनाथ शिंदेंना शिवसेनेत वाव दिला तो उद्धव ठाकरे यांनी. बघा की एकनाथ शिंदे पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आणि मला वाटतं 2014 तर कोपरी पाचपाखाडीमधून सर्वाधिक मतं त्यांना मिळाली. आमदारकीची हायट्रिक त्यांनी केली आणि शिवाय मोदी लाटेमध्ये 18 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात त्यांच्या भागातल्या ठाणे जिल्ह्यात
त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना त्यावेळी विजयी केलं जेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंबरोबर होते. ठाणे पालघर जिल्ह्यात 4ही लोकसभा मतदारसंघ जे होते तिथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना, विद्यमान खासदारांना पराभूत करून तिथे महायुतीचे खासदार विजयी झाले. आणि हे शिंद्यांचं हे कर्तृत्व बघून अगोदरच त्यांना शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद दिलं होतं उद्धवजींनी. मग जिल्हा संपर्क प्रमुख, मग आमदारकी दिली, मग विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली. हे त्यांचं कर्तृत्व बघून उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रमोशन दिली सतत. विरोधी पक्षनेते केले. मनोहर जोशी होते विरोधी पक्षनेते, नारायण राणे होते विरोधी, रामदास कदम होते. आणि एकनाथ शिंदेंना त्यांनी ठरवलंच होतं, अगोदर जाहीर करून टाकलं होतं की हे आमचे विरोधी पक्षनेते असतील. असं एवढी संधी दिली. महाविकास आघाडीच्या काळात मलईदार खाती एकनाथ शिंदेंना दिली. त्यांनी सर्व समृद्धी महामार्ग त्यांच्या हातात होता. नगरविकास खातं, MSRDC खातं, हे सगळं त्यांना मिळालं. हे उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलं. पण उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. प्रतारणा केली, विश्वास त्यांच्याशी प्रतारणा केली, खंजीर खुपसला, गद्दारी केली. हे सगळं आता आपल्याला माहिती. आणि एवढ्यानी समाधान होऊनही झालं नाही. मुख्यमंत्री झाले ते, अजूनही त्यांना उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडायचा आहे. त्यांची भूक शमलेली नाही. उद्धव ठाकरे यांचा पूर्णपणे म्हणजे त्या पक्षाचा सर्वनाश व्हावा. आणि ज्या पक्षाने तुम्हाला वाढवलं, नाव दिलं, ओळख दिली, त्या पक्षाचा सर्वनाश व्हावा असं तुम्हाला काय वाटतंय? हा विद्वेष, इतकी सूडबुद्धी का? आता तुमचा रस्ता मोकळा आहे, तुम्ही काय करायचं ते करा ना. पण त्यांना फडणवीसगिरी करायची, म्हणजे फोडणवीसगिरी करायची. फडणवीस म्हणाले मी 2-2 पक्ष फोडले, त्याचप्रमाणे कर्तृत्व अवतरणात सांगतोय मी, गाजवायचे एकनाथ शिंदे. पण त्यांचा प्रयत्न हा उलथून पाडलेला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने. हे आपण लक्षात घ्या. करोडो रुपये ऑफर केले जात होते. एकनाथ शिंदे जेव्हा गद्दारी केली त्यानंतर अनेक गणेश मंडळांना, गोविंदांच्या मंडळांना पैसे देऊन आपल्या बाजूला वळवून घेतलं एकनाथ शिंदे. प्रचंड पैशाचं वाटप, किरापतीसारखा पैसा वाटला, प्रचंड पैसा धुवून काढलं. म्हणजे अनेक कंत्राटामध्ये तुफान पैसा कोणी केला हे आपल्याला माहिती. मुंबई महानगरपालिकेत प्रचंड पैसा बनवला. आणि या पैशातनं नगरसेवक, आमदार, खासदार, कार्यकर्ते फोडण्याचा उद्योग चालू आहे. जोरात चालू आहे तो उद्योग. पण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले लोक आहेत ते आहेतच. आणि ते काही हे झाले नाही. लोकसभेमध्ये एकनाथ शिंदेंना 7 जागा मिळाल्या, उद्धव ठाकरेंना 9 खासदार. उद्धव ठाकरेंचे 2 खासदार जास्त आहे. उद्धव ठाकरेंकडे सत्ता नसताना, केंद्राच्या एजन्सीचा ससेमिरा मागे लागले असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी 9 खासदार निवडून आले. पण विधानसभेच्या वेळी मात्र एकनाथ शिंदेंनी त्यांना मान दिली. त्यांच्या पक्षाला 57 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंचे 20 आमदार आहेत, 57 + 3 सहयोगी आमदार. आणि आता गुलाबराव पाटील असं म्हणतायत की आम्ही 80 जागा लढवल्या आणि आमच्या 60 आल्या, म्हणजे सहयोगी मिळून 60 आल्या. जर अजितदादांचा पक्ष आलाच नसता आमच्या युतीत तर आम्हाला 100 जागा आमच्या वाट्याला आल्या असत्या आणि आमच्या जास्त जागा आल्या असत्या निवडून. म्हणजे अजितदादांच्या पक्षाबद्दल शिंदे सेनेमध्ये एक असूयेची भावना आहे. कुठून ही कटकट आली आमच्याकडे असं त्यांना वाटते, कारण त्यामुळे आमची महत्त्वाची खाती गेली. आणि शिंदे सेनेमधले बहुसंख्य लोकांच्या खात्यांवरती, मलईदार खात्यांवरती विशेष लक्ष असतं, विशेष डोळा असतो. लवकरात लवकर प्रत्येकाला समृद्धी महामार्ग आपापला शोधायचा आहे, समृद्धी मिळवायची, बाकी काहीही नाही. कंत्राट, मोठे प्रकल्प आणि त्याच्यात हात मारणं म्हणजेच यांचं हिंदुत्व आहे. याच्या पलीकडे यांच्या हिंदुत्वाला काही ओळखही नाही, काही चेहरा नाही आहे. उदय सामंतांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही आहे.
ते मोठे कंत्राटदार आहेत कोकणातले, त्यांच्या घराण्यात कंत्राटशाहीचीच परंपरा आहे. काय संबंध त्यांचा आहे? संजय शिरसाट यांचं वरळीला मोठं घर, आलिशान घर आहे त्यांचं, उंच टॉवरमध्ये. तिथून ते मला वाटतं दुर्बिणीने बघत असतात की हिंदुत्व हिंदुत्व कुठे दिसले ते बघूया आपण. काय हिंदुत्वाचा संबंध आहे? काय बाळासाहेबांचे कसले विचार? ते संजय शिरसाट म्हणाले की मी दोन्ही पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन, दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन. मला यातना होत आहेत ते म्हणाले. संजय शिरसाटांना यातना होत आहेत. जोपर्यंत त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं तोपर्यंत त्यांच्या यातना अतोनात होत्या. आतून अक्षरशः जळफळाट होत होता, जळत होते ते, कधी एकदा मला मंत्रिपद मिळेल. गोगावल्यांचं असंच झालं. आता गोगावल्यांना पालकमंत्रीपद पाहिजे तिकडचं, आदित्य तटकरेंना कामाला द्या. आणि जेव्हा गोगावल्यांना पालकमंत्रीपद मिळेल तेव्हा त्यांना हिंदुत्वच मिळेल असं आपण म्हणून जाऊया. हे इतके ढोंगी लोक आहेत. शिंदे सेनेतले अनेक नेते अक्षरशः अट्टल, म्हणजे ज्याला म्हणू अट्टल लबाड लोक आहेत, स्वार्थी लोक आहेत, संधीसाधू लोक आहेत, कपटी लोक आहेत. त्यांचा हिंदुत्वाशी काहीच देणं घेणं नाही. त्यांचं हिंदुत्वाच्या 1, 2, 3, 4, 5 गोष्टी सांगा म्हटल्यावरती ते काहीही सांगू शकणार नाही. आता तुम्हाला सांगतो की ही जी काही लाचार सेना आहे ती लाचार सेना का प्रयत्न करते, जास्त खासदार आपले अजून पाहिजेत, तर त्यामुळे दिल्लीमधली आपली ताकद वाढेल. मग दिल्लीत अजून एक मंत्रिपद एकनाथ शिंदेना पाहिजे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यापेक्षा किंवा यांच्याबरोबरचं आपलं महत्त्व असायला पाहिजे असं एकनाथ शिंदेना हवं आहे. त्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. शिवाय जेवढे आमदार किंवा खासदार आपल्या गळ्याला लागतील तेवढं पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांचे म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे ठिकठिकाणच्या निवडणुका आहेत, त्यावेळी आपली ताकद वाढेल. यासाठी त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडायची गरज वाटते त्यांना. आणि म्हणून फडणवीसांप्रमाणेच मीही पक्ष कसे फोडू, मी कसा पक्ष फोडतो हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. आणि आपणच महाराष्ट्राचे तारणहार आहोत, शिवसेना म्हणजे आपणच असं त्यांना दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु आजही तुम्हाला सांगतो मी की आजही शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बरोबर मोजके शिलेदार जरी असले तरी उद्धव ठाकरे हा ब्रँड जसा आहे तसा एकनाथ शिंदे हा ब्रँड नाही आहे, हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदे यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. एकनाथ शिंदे आपल्याला खूप मदत करू शकतात, प्रकल्प देऊ शकतात, एखादा उद्योग काढून देऊ शकतात, एखादा फ्लॅट देऊ शकतात, एखादं घर देऊ शकतात, जमिनी देऊ शकतात. म्हणून त्यांच्याबरोबर कार्यकर्ते जात आहेत, नगरसेवक आजी माजी नगरसेवक जात आहेत, आमदार जात आहेत. त्याचा आणि हिंदुत्वाचा अर्थार्थी संबंध नाही. शिंदे सेनेतले सुद्धा जे सामान्य कार्यकर्ते आहेत, जे बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार ज्यांना मान्य आहेत, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमची दिशाभूल झालेली आहे. बाळासाहेबांनी अर्थकारणाचा अर्थवादी विचार कधीही केला नव्हता. बाळासाहेबांनी जो स्वाभिमान शिकवला आणि दिल्लीलाही त्यांनी आवाज दिला होता. अगदी भाजपला जेव्हा अडवाणी वाजपेयींची भाजप होती तेव्हाही त्यांना आवाज दिला होता वेळोवेळी. अमुक गोष्ट मला मान्य नाही तेव्हा त्यांची समजूत काढण्यासाठी मातोश्रीवरती वाजपेयी असतील, अडवाणी असतील, अरुण जेटली असतील, अरुण शौरी असतील, हे लोक येत होते समजूत काढण्यासाठी. कारण तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज होता. बाळासाहेबांनी नुसती गर्जना केली की मुंबई बंद तर मुंबई बंद होत असे. बाळासाहेबांनी सांगितलं की अमुक नाटक मला मान्य नाही, अमुक सिनेमा मला मान्य नाही, तर तो रिलीज होऊ शकत नव्हता. ही त्यांची एक ताकद होती.
बाळासाहेबांनी मराठी पाट्यांपासून अनेक आंदोलनं केली आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाला नोकऱ्यामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे यासाठी आंदोलनं केली. शेवटपर्यंत त्यांनी त्यासाठी आवाज उठवला. आज मला तुम्ही सांगा की महाराष्ट्रात जे उद्योगधंदे आहेत तिथे मराठी माणसाला नोकऱ्या प्राधान्याने मिळायला पाहिजेत म्हणून एकनाथ शिंदे म्हणतात ना, मी 5 लाख कोटी रुपये आणले, तेवढी गुंतवणूक आली देशातली विदेशातली, अमुक प्रकल्प आणला तमुक प्रकल्प आणला, म्हणून एकनाथ शिंदेनी कधी आवाज उठवलाय का की या प्रकल्पामध्ये आमच्या माणसांना तुम्ही घ्या, आमची अमुक मराठी माणसांना घ्या, वशिलेने नाही, जी कर्तबगार आहेत त्यांना घ्या, किंवा आमच्या मराठी उद्योजकांना काम द्या, म्हणजे तुमचं जर काही स्पेअर पार्ट्स बनवण्याचं काम एखाद्या मोठ्या फॅक्टरीचं यांना द्या, असं त्यांनी कधी आवाज उठवलाय का याबद्दल? माझ्या तर काही ऐकिवात नाही. ना उदय सामंत त्याबद्दल कधी बोललेत, ना केसरकर बोललेत, ना संजय शिरसाट बोललेत. मराठी माणसासाठी तुम्ही काय करताय? महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना घरामध्ये नवीन टॉवर झाला तर त्यामध्ये प्रथम मराठी माणसाला प्रायोरिटी मिळावी यासाठी काही मराठी माणसासाठी लढणाऱ्या काही संघटना आवाज उठवत आहेत. खुद्द अनिल परबांनी हा सुद्धा याबद्दल आवाज उठवला होता विधान परिषदेमध्ये. पण एकनाथ शिंदेनी असा कोणता आवाज उठवलेला आहे आणि कुठलाही आवाज उठवला नाही. उलट आता केवळ ऑफर दिल्या जात आहेत, पैशाची लालूच दाखवली जाते आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पण ज्या एकनाथ शिंदेना एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांचं एवढं प्रेम होतं ते देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदेना काहीही महत्त्व देत नाहीत. ते आणि त्यांच्या मंत्र्यांना महत्त्व देत नाही. ठिकठिकाणी संपर्क मंत्री भाजपने आपापले प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियुक्त केलेले आहेत. भारतीय जनता पक्षाला वाढायचं आहे आणि वाढण्यासाठी एकनाथ शिंदेची ताकद ते कमी करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे फोन टॅप केले जात आहेत असाही आरोप झालेला आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात आहे, त्यांच्या खात्यांवरती लक्ष ठेवलं जातं आहे, तिथे कोणते उद्योग होत आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं जात आहे आणि सर्व प्रकारे एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचे प्रयत्न हे भाजप करणार हे उघड आहे अगदी. आणि एकनाथ शिंदेना मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजूनही एक इंचही माघार घ्यायला तयार नाहीत, बचावात्मक पवित्र्यात जायला तयार नाही. उलट त्यांचं दिवसेंदिवस आक्रमक पवित्रा वाढत चाललेला आहे. आणि उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवरती हल्ला चढवत नाहीत, आपल्यावरतीच हल्ला चढवत आहेत म्हणून सुद्धा एकनाथ शिंदे अस्वस्थ होत आहेत. त्यांना काय वाटते कोण? त्यांना मनामध्ये भीती वाटते का की फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची सलगी वाढली तर आपलं काय होणार? त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की मोदी आणि शहांच्या विरोधातले हल्ले उद्धव ठाकरे यांनी थांबवलेले नाहीत. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला त्याच्या विरुद्धचे हल्ले थांबवलेले नाहीये. देवेंद्र फडणवीस आत्ताच मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे काही काळ त्यांनी त्यांच्यावरती थेटपणे हल्ला चढवणं थांबवलं असेल, त्यांना भेटले असतील ते. पण त्यामुळे देखील एकनाथ शिंदे अस्वस्थ झालेले आहेत. आणि उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध कसे आहेत ते आपल्याला केवळ अंदाज बांधता येईल आपल्याला. त्याच्याबद्दल आपण स्पेक्युलेशन फार करायला नको. पण एक गोष्ट नक्की आहे की टायगर अभी भी जिंदा आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे वाघ अजूनही तेवढेच आक्रमक पवित्र्यात आहेत, वाघाच्याच पवित्र्यात ते आहेत. आणि उलट एकनाथ शिंदे यांची खरोखरी शेळी झालेली आहे. शेळी पालनाचा व्यवसाय त्यांनी चालू केला की त्यांच्या पक्षाने, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना कितीही आवाज दिला, त्यांना नावं ठेवली, त्यांना तुच्छ लेखलं, तरी उद्धव ठाकरे यांनी आपलं धोरण बदललेलं नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हा टायगर अभी भी जिंदा आहे. आणि एकनाथ शिंदे फडणवीसांची पक्ष फोडण्याची तरा आत्मसात करू पाहत आहेत.
पण कितीही पैसे दिले, कितीही आमिष दाखवली तरी देखील उद्धव ठाकरे यांचे जे कट्टर मावळे आहेत ते त्यांच्याबरोबरच राहणार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे एखाद्या शेळीने वाघाला आव्हान देऊ नये. खरा वाघ हा मातोश्रीमध्येच आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, बाळासाहेब ठाकरे यांचा खरा पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे. जनतेने जास्त आमदार निवडून दिलेत, कबूल आहेत, पण निवडणुका कशा मॅनेज केल्या जातात, पैशांचं वाटप कसं होतं, यंत्रणांच्या दबावातून काय काय गोष्टी साध्य केल्या जातात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे विजय मिळण्यापेक्षा विजय मिळवण्याचं एक तंत्र आता प्रचलित झालेलं आहे. जे फडणवीस, मोदी, शहाने आत्मसात केले तेच आत्मसात करू पाहत आहेत एकनाथ शिंदे. पण अशा माणसांपासून सर्वसामान्य मतदारांनी सावध राहिलं पाहिजे. एखादी लुटारू टोळी असेल, ती खूप खजिना लुटते आणि त्याच्यातनं 100 रुपये समजा लुटले, त्यातले 10 रुपयेच वाटायचे लोकांना, 90 खिशात ठेवायचे आणि 10 रुपये वाटले म्हणून जर लोक उद्या नाचायला लागले तर ते योग्य नाही. तुमचा सगळा अख्खाच्या अख्खा खजिना लुटून लोकांच्याच पैशाचा तुम्हाला केवळ त्याच्यातला 10% हिस्सा त्यांनी दिला आहे, 90% खिशात टाकलेले आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा लुटारू कोण आहेत महाराष्ट्राचे? लुटारू कोण आहेत? महाराष्ट्रावर दरोडा टाकणारे कोण आहेत? आणि महाराष्ट्रावर दरोडा टाकणाऱ्या भाजपची साथ देणारे कोण आहेत हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एकनाथ शिंदे यांच्या फडणवीसगिरीला आता उद्धव ठाकरे यांचा पक्षातले कोणी फारसे बळी पडणार नाही. त्यामुळे त्या फडणवीसगिरीला काही अर्थ उरणार नाही. त्यांनी आपलं अस्तित्व महायुतीमधलं टिकवावं, थोडेफार सत्तेचे तुकडे मिळतील त्यामध्ये समाधानी व्हावं आणि आपलं मांडलिकत्व जे आहे ते तसंच शाबूत ठेवून गुलामी करत राहावं. त्याच्या पलीकडे त्यांनी जाऊ नये असं मला वाटतं. उद्धव ठाकरे यांनी मात्र आपला रस्ता जो आहे तोच कायम ठेवलेला आहे आणि तसाच तो कायम ठेवला पाहिजे. ते हरलेले नाहीत, जिद्दीने पेटलेले आहेत, ते लढणारे आहेत आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचे जे काही शिलेदार आहेत त्यांना माझा सलाम आहे आणि असंच लढत राहण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे, अधिक सक्रियता दाखवली पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजे, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगलं भविष्य आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओ व्हायरल करा एवढं आवाहन करतो. थँक्यू.